नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे आणि तुम्ही पाहताय अक्कू म्हात्रे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, 10वीचे जस्ट आता रिझल्ट लागलेले आहेत, 12वीचे सुद्धा रिझल्ट लागलेत. पण त्यानंतर नक्की कोणतं करिअर चूज करायचं आणि त्यानंतर नक्की कोणत्या फील्डला जायचं या सगळ्या गोष्टी आपल्या मनात असतातच. बेसिकली आजचा व्लॉगचा मोटो काय, माय नॉलेज हब मित्रांनो दरवर्षी काहीतरी सामाजिक कार्य करत असते. त्याचप्रमाणे मुलांच्या करिअरमध्ये सुद्धा त्यांना वाव मिळावी, त्यांना काहीतरी एक योग्य असं रस्ता मिळावा यासाठी सुद्धा त्यांचं काम हे चालूच असतं. माय नॉलेज हब तर्फे एक करिअर गायडन्सचा एक कार्यक्रम इथे आयोजित केला आहे. त्यासाठी प्रोफेसर विजय नवले सर आलेले आहेत आणि ते इथे मुलांना बऱ्याच गोष्टी सांगणार आहेत. म्हणजे 10वी पास झाल्यानंतर तुमच्या आवडीचं कोणतं फील्ड असेल किंवा असे बरेचसे करिअर जे करिअर आपल्याला माहीत नाही पण ते अवेलेबल आहेत. फक्त मुलांसाठीच नाही तर पालकांसाठी सुद्धा हा व्लॉग खूप इम्पॉर्टंट असणार आहे. सो चला व्लॉग सुरू करूया विदाउट एनी वेस्टिंग टाइम. लेट्स स्टार्ट द व्लॉग, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. उद्योजकता, विकसन, स्पर्धा परीक्षा, महापुरुषांची चरित्रे इत्यादी विषयांवर सुद्धा सरांनी छान मार्गदर्शन केलेले आहे. आपण सरांचं स्वागत करूया. रेश्मा मॅडम सरांचं स्वागत करतील. नजरा आणि कान आणि डोळे जर आपण ओपन ठेवले की करिअरचा स्कोप कुठे चाललाय हे कळायला काही अडचण नाही असं मला वाटतं. माझं सत्र चालू करायच्या आधीच मी या काही गोष्टी सांगतोय. डीएड सारख्या गोष्टीला ज्यावेळेस लाखांमध्ये ऍडमिशन होते, 2 वर्षापूर्वी मी पेपरमध्ये बातमी वाचली होती की 464 ऍडमिशन अख्ख्या राज्यात झालं. हे इट सेल्फ इंडिकेट्स की ते डाऊन ट्रेंडिंग चाललंय. म्हणजे आता कोणतं संपणार, कोणतं चालू राहणार, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे काय कशाला गती मिळणार याचा जर अंदाज घेतला आपल्याला तर आपण योग्य अशा बोटीत बसू शकतो. त्यामुळे आपण करिअरची ही मांडणी एक 1.25 तास त्याच्यातली प्रश्नोत्तर आणि अधिक शास्त्रोक्त पद्धतीने करायचं असेल तर ते देखील आपण करणार आहोत. करिअर इज वे ऑफ लाईफ. इट इज वे ऑफ लाईफ. आयुष्य जगण्याचा सुंदर आणि समृद्ध मार्ग म्हणजे करिअर. रविवारी सुट्टी असताना ज्याला शनिवारी आनंद होतो तो जॉब करतोय. तो काही वाईट नाहीये, तो अरे दमलाय ना बाबा. तो सोमवार ते शुक्रवार काम केल्यानंतर रविवारी सुट्टी असताना जो शनिवारी आनंदी होतो तो जॉब करतो पण तो करिअर नाही करत आहे. पण रविवारी सुट्टी असताना ज्याला सोमवारी आनंद होतो की आता अख्खा आठवडा काम करायचंय तो करिअर करतो. उदाहरण काय, एखाद्या नटाला जर फोन आला एखाद्या डायरेक्टरचा, अमित जी आपको और एक फिल्म में काम करने का है. अमित जी काय म्हणणार आहेत, धर्मेंद्रला सांगा असं म्हणणार आहेत का? अक्षय कुमार को बताओ. अमित जी म्हणणार आहेत दाखवा स्क्रिप्ट, वाचून काढतो, आवडली तर नक्कीच करतो. काम वाढल्यानंतर आनंद मिळत असेल तर त्याला म्हणायचं करिअर. तुम्ही एखाद्या दुकानात गेला आणि म्हटलं की 5 किलो साखर द्या, तर दुकानदार असं चष्मा ऍडजस्ट करून होईल का? मागच्या महिन्यात पण आला होता बरं का, सारखं यायचं नाही. दुकानदाराला त्रास होईल का? नाही, दुकानदार खुश होणार आहे. एखाद्या खेळाडूला जर डायरेक्टरचा सामना अधिकाऱ्यांचा फोन आला, पुढच्या महिन्यामध्ये तयारीला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती जायचंय, तो खेळाडू असं म्हणेल का सारखं मला उन्हात पाठवायचं नाही बरं का, बाकीचे प्लेयर आहेत, 17 नंबरचा प्लेयर, 16 नंबरचा प्लेयर, त्याला घेऊन जा, मी नाही जाणार, असं नाही होत. पण नोकरी करणाऱ्याच्या बाबतीत असं होऊ शकतं की मलाच काम का सारखं सांगताय, मीच का ऑफ लेक्चरला जायचं, मलाच ऑडिटचं काम का सांगताय, तो पलीकडे बसताय त्याला का देत नाही, मी चाललो मला सुट्टी पाहिजे, मी चहाला गेलो तर अर्धा तास जाणार, जेवायला गेलो तर 1.5 तास जाणार. दॅट इज नॉट करिअर. या बाळांची पुढची 50, 60, 70 वर्ष सुखात जायला पाहिजेत म्हणजे आपलं करिअर. इंजिनिअरिंगला जायला पाहिजे, मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन जायला पाहिजे, परदेशात जाण्यासाठी GRE GMAT ची परीक्षा द्यायला पाहिजे. उत्तर येणारे तुझ्या इच्छेवरती. त्यामुळे तुला अंतिमतः काय व्हायचं याच्यावरतून आता सरकत खाली माघारी यायचं. तुला कोण व्हायचंय आणि तुझा स्वभाव कसा आहे, तुला जमतं काय आणि काय जमत नाही. तुला हँड आणि आय कोऑर्डिनेशन नाहीये. बॅटिंग करताना त्यांना बॉल कधी निघून गेला ते कळतच नाही. बॉलकडे बघत राहिले तर बॅट उचलायची राहून जाते. हे कौशल्य, जन्मजात कौशल्य. काही कौशल्य जन्मजात आहेत, ज्याच्यात आपल्याला कळेल की आपल्या मुलामध्ये हे जन्मजात कौशल्य त्यातलं करिअर निवडायचं. कारण काही कौशल्य शिकवता येत नाहीत. काही लोकांना उत्तम वास घेता येतो, पलीकडे भजी केलीत. काही लोकांना बारीक ऐकू येतं, माझ्याबद्दल बोलतायत. आता ह्याचे क्लासेस नाहीत. इथे उत्तम वास घेण्याचे कौशल्य, 3 महिन्यांचा कोर्स, पायथनचा कोर्स, AIML 2 महिने, 1 महिना असं वास घेण्याचा कोर्स नाही. कोणते कोर्स दिले तिथे? C++, ऍडव्हान्स एक्सेल, हे तर एकदम
आउटपुट देणारे कोर्स आहेत, ह्याचा उपयोग आहे मार्केटमध्ये. हा साधा कोर्स नाही आहे, हे झालं की मला उपयोग होणार आहे. पण काही कौशल्य तुमच्या मुलांमध्ये असणार आहेत आणि काही नसणार आहेत, जरा फाइंड आउट करूयात आणि मग माघारी सरकूयात. हा मुद्दा नको सायन्स झेपेल का याच्यावरतीच आपण निर्णय घेतो. सायन्स झेपेल का वरतून, झेपेल का म्हणजे उचललं तर झेपेल, उचललंच नाही तर काय म्हणजे थर्मोकॉल पण उचलता येणार नाही. किती सारी गोष्ट आहे, असं फाइंड आउट करा. आता मी अजून एक फॉर्म्युला सांगतोय, LCH. उदाहरणार्थ सायन्स बद्दल जर तुम्ही विचार केला, लायकिंग आहे का, तुम्हाला आवडतंय का, उत्तर आलं येस, डोळे झाकून घेऊन टाक, येस उत्तर आलं. बरं हे येस उत्तर कसं आलंय, IQ माहितीवर नाही, ऑथेंटिक माहितीवर. म्हणून मी जाताना तुम्हाला हे पण सांगणार आहे, आज माझे YouTube चॅनेल, माझे फोन नंबर पण देऊन जाईल. सरांकडे मी कायम येतो, आपल्या सेंटरवरती पण असणार आहे वर्षभर. पण तरी सांगतोय, जर गरज पडली तर अधिक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देऊयात. शक्य झालं तर मी माझ्याकडचं कॅलेंडर पण तुम्हाला देणार आहे, ज्याच्यामध्ये 600-700 करिअर्स दिलेले आहेत तक्त्यांच्या स्वरूपात. जास्त पैसे पाहिजे तर कोणतं करिअर, समाधान पाहिजे तर कोणतं करिअर, आनंद मेहनत करते. सरांना आवडणार नाही मी त्यांचं कौतुक केलं, पण सर अशा छोट्या छोट्या भागांमध्ये जर तुमच्यासारखी माणसं संस्था रूपाने काम करत असतील आणि प्रबोधन करत असतील कोणतं, तर मी आल्याला पाहिलं की हे सगळे जे गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी उद्योजकतेसाठी आणि व्यावहारिकदृष्ट्या त्यांना ताकद देणार आहेत. त्यामुळे हे तुम्ही करताय अनेक वर्ष, मला तर 15-20 वर्षापेक्षा जास्त काळ तुम्ही करताय, 18 वर्ष. प्लीज जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, त्यांच्या टीमसाठी. ती सगळी टीम म्हणजे अगदी पुण्यापर्यंत आम्हाला त्यांचं नाव कळतं. एकदा मी MKCL ला व्याख्यानाला गेलो होतो, तिथपर्यंत सरांचं म्हणजे सेंटर काय जोरात चालतं आणि तळमळीने काम करतात आणि असे विद्यार्थी खूप घडवले. येस, तो MBA करू शकतो. MBA साठी आमचं प्लॅनिंग आहे, तर शिपिंगमध्ये जसं मी शिपिंगमध्ये आहे. करायचं असेल तर तुला आता कसं की त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप स्वतःमध्ये डेव्हलप करू शकतो. अगदी चांगला प्रश्न आहे, कारण नंतर ते करायचे त्याच्या आधीच जर रेडी असतात तुम्ही. बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल तर ह्याचा अर्थ PCB घ्यायचे. PCB घ्यायचे ज्यांना ज्यांना वाटते त्यांनी, जर जमलं तर मॅथ्स ठेवा कृपा करून. तुला काय आवडतंय? इंजिनिअरिंग. बरं, हॉटेल मॅनेजमेंटचं एक प्लस आणि मायनस सांगतो. MSTCT मधून BE BTech नॉर्मल इंजिनिअरिंग कॉलेजला जे उत्तम असतं. याच्यानंतर जॉब करू शकतो किंवा हायर एज्युकेशन करू शकतो. सॉफ्टवेअर, BCom मधलं सॉफ्टवेअर. आणि तिसरं ऑप्शन म्हणजे बँकिंगसारखंच MPSCच्या एक्झामच्या परीक्षा. येस मॅडम, माय नॉलेज हबमधून हा एक प्रोग्राम आपण अरेंज केला होता आणि या प्रोग्रामबद्दल एक पालक म्हणून तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायची? येस, नक्कीच मला सांगायला आवडेल सर की माय नॉलेज हबनी जो कार्यक्रम इथे राबवला त्याच्यामुळे सर्वच इथे जे पालक उपस्थित होते त्यांना नक्कीच खूप चांगला फायदा होणार आहे. कारण ॲज अ पालक आपण जेव्हा मुलांचं करिअर आपल्याला चूज करायचं असतं त्याच्यामध्ये आपण सर्च करतो, आता गुगलवर वगैरे सगळी माहिती मिळते, पण त्याच्यामध्ये इतके सारे कन्फ्युजन त्याच्यामध्ये क्रिएट होतात की आपल्याला नक्की पाथ कोणता निवडायचा आहे करिअरचा तो आपल्याला समजत नाही. पण इथे आल्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आता आम्हाला क्लिअर झालेल्या आहेत की आपल्या मुलांच्या आवड, त्यांच्या स्ट्रेंथ, विकनेस ह्याच्यावरून आपण त्यांचं करिअर आपण पाथ कसा सिलेक्ट करू शकतो ह्याच्याबद्दल खूप चांगलं सरांनी मार्गदर्शन केलं. त्याच्याबद्दल मी माय नॉलेज हबचे आणि सरांचे खूप खूप आभार मानतो. या सेशनबद्दल सांग आणि या कार्यक्रमाचा फायदा तुला काय झाला त्याबद्दल सांग. माझं पहिले काही करिअर करायचं होतं ते ठरलं नव्हतं, आता पूर्ण प्लॅन ते एक्झिक्यूट झालं असं वाटते. खूप चांगलं वाटलं आल्यावर, पूर्ण समजून सांगितले कोणते एक्झाम्स द्यायचे, कुठे अप्लाय करायचं, सर्व सांगितलं. खूप बरं वाटलं. एकदम म्हणजे खूप छान प्रोग्राम केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये अशी बरीचशी माहिती जी लोकांना आत्तापर्यंत माहिती नाही आहे किंवा करिअरबद्दलचे पुढचे चार्ट काय असतील, तुमचे पुढे जेव्हा प्रोग्रेस करतात त्याच्यामध्ये तुम्हाला अजून कुठे लूप होल्स असतील तर मग त्याच्यातनं मग दुसरीकडे जायचं, बाहेर पडायचं कसं काय हे असणार, हे सगळं सरांनी नवले सरांनी खूप गाईड केलेलं आहे. प्रसाद सरांनी खूप ह्याच्यामध्ये म्हणजे लोकांना गॅदर करून समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे आणि लोकांनी ह्याचा फायदा घ्यावा. दरवर्षी हे सर ऑर्गनाईज करतात प्रसाद सर, तर प्रत्येकानं ही विनंती आहे की त्यांनी हे अनुभवावा एकदाच. खूपच छान कार्यक्रम होता. आमचे सगळे डाऊट क्लिअर झाले आणि करिअरच्या दृष्टीने एकदम सुंदरच कार्यक्रम झाला. काही लोक असे आहेत जे आज येऊ शकले नाहीत किंवा काही लोकांना माहीतसुद्धा नाही की असं कार्यक्रमाचे काउन्सिलिंग होतात, तर त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? त्यांनी नक्कीच माय नॉलेज हबशी संपर्क साधावा आणि ह्या संदर्भात काय असतील त्यांचे डाऊट ते क्लिअर करावे. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने खूपच सुंदर पाऊल होतं. कारण मी स्वतः उरणमध्ये एवढे वर्ष 15 वर्ष राहते, पण मला पण ह्या कार्यक्रमाबद्दल आज पहिल्यांदाच कळलं. जेव्हा माझ्या मुलीची 10वी झाली तेव्हा मी करिअरच्या मागे लागले, असं झालं. कारण असं मी कार्यक्रम म्हणजे जास्त नाही केले, पण खरोखर उत्तम म्हणजे आपला मार्ग मिळतो आहे
कुठं जाण्याचा. म्हणजे आम्हाला आता प्रश्न होता की जॉग्राफी ठेवायचा की बायोलॉजी ठेवायचा. तर सरांनी सांगितलं का नाही, बायोलॉजी जॉग्राफी जरी असलं तरी चालेल, आपल्याला एक मार्ग मिळतो त्याच्यातून जाण्याचा. खरोखर उत्तम कार्यक्रम होता. असे कार्यक्रम ठेवायला पाहिजे. आता बरेच इकडं गावं आहेत पण तिथं नसतात. पण खरोखर आता या मुलीला मी कम्प्युटर टाकल्यानंतर हा कार्यक्रम झाला. खरोखर चांगला कार्यक्रम. आम्हाला एक मार्ग मिळतो आहे कुठं जायचा. कारण आमच्या काळात असा भाग नव्हता. बरोबर. आज हा भाग आहे कुठं आपण जायचा. पण ॲक्च्युअली सायन्स तर आम्ही जायचं आहे, बरोबर. त्याच्यात कुठं जायचा मार्ग तो मिळत नाही. आणि या कार्यक्रमाद्वारे आम्हाला हा मार्ग मिळाला. खरोखर उत्तम आणि चांगला कार्यक्रम होता. तर मित्रांनो, आपल्यासमोर प्रोफेसर विजय नवले सर आहेत, ज्यांनी इथे खूप छान असं काउन्सिलिंग केलेलं आहे. बऱ्याच लोकांकडून आम्ही विचारलं कसं काउन्सिलिंग झालं, काय झालं. ॲक्च्युली उरणमध्ये इतक्या मोठ्या लेवलमध्ये काउन्सिलिंग होणं खूप कठीण आहे आणि सरांनी माय नॉलेज हबतर्फे हे काउन्सिलिंग एकदम म्हणू शकतो आपण 100% खूप छान पद्धतीने झालं. ते सुद्धा तुमच्यामुळे. सर काय म्हणाल, विद्यार्थ्यांनी पुढे काय केलं पाहिजे आणि कसं? कारण आमच्या वेळेला सर हे एवढं नव्हतं, पालक एवढे विचार करत नव्हते, पण आता खूप जेन्युइनली विचार करतात. सर काय म्हणाल? ॲक्च्युली आज आपण जो पॅटर्न केला की ज्याच्यामध्ये आधी करिअरबद्दलची माहिती सांगितली, नंतर त्यातला मोटिवेशनल ॲप्रोच आपण घेतला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण करिअरची निवड करण्यासाठीची काय पालकांची भूमिका असली पाहिजे, मुलांनी कसा विचार केला पाहिजे हे सांगितलं. हे खरं तर वर्कशॉप होतं आणि माय नॉलेज हब उरण यांना मी निश्चितपणे धन्यवाद देतो की त्यांनी हा कन्सेप्ट आणि अरेंजमेंट जी केली होती ती अशी होती की जे इंटरेस्टेड लोक होते याच्यामध्ये त्या लोकांनी इथे एक प्रकारे हजेरी लावली आणि एवढी मोठी संख्या आली. त्याचबरोबर पॅटर्न जो होता याच्यामध्ये की हे सगळं होत असताना आपण त्यांचं मुलांचं सॉर्ट ॲनालिसिस करून घेतलं. सो आपण सेंटर हेड प्रसाद सर यांचं या ठिकाणी निश्चितपणे एक आभार व्यक्त केले पाहिजेत. त्यांनी हे क्रिएटिव्ह आयडिया त्यांच्या डोक्यात आली. मुलांना एक मार्ग दाखवलात. तुम्ही वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. मित्रांनो, अशा पद्धतीने हा व्लॉग होता. तुम्हाला आधीच सांगितलं होतं हा व्लॉग खूप इम्पॉर्टंट आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जर तुम्ही काउन्सिलिंग अटेंड केले असते तर तुम्हाला तुमच्या मुलाचं भविष्य हे क्लिअर झालं असतं, त्याचा पाथ क्लिअर झाला असता. भविष्यामध्ये जर तुम्हाला हे काउन्सिलिंग अटेंड करायचे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक इंस्टाग्राम लिंक देतो. इंस्टाग्राम हँडलला तुम्ही फॉलो करून ठेवा. भविष्यात जर कुठे काउन्सिलिंग असेल तर त्या इंस्टाग्रामवरती लेटेस्ट अपडेट येतील. तोपर्यंत मित्रांनो, हा व्लॉग एवढाच होता. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका छान अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या.